आव एवढा छान नाही पण हे फुलं माझे वेस्ट चाललीत ना देवाला पाहिजे. ह्याच्या कपात कशाला फुलं आणली तुम्ही? तुम्हाला तुम्हाला घ्या ना, घ्या ना. एक आता आटपाट नगर होते. त्या नगरात एक गरीब आणि भाविक ब्राह्मण राहत होता. तो रोज होमनामासाठी समाधी आणण्यासाठी जंगलात जात असे. तिकडूनच तो दुर्वा फुले आणायचा. एक दिवस त्याने पाहिले की काही नागकन्या देवकन्या पूजन करीत आहेत. तो थांबला. त्याने विचारलं, देवाची सर्वांगी सुंदर वटशेंदराची कंठे जोडके माळ गळा शोभे. असं असं इकडे हॅलो मैत्रिणींना, कशा आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मी या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि एक विशेष, आज आता पौष सर्वांना श्री स्वामी समर्थ. थोडी गडबड पहिली समजून घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे पौष महिन्यातला चौथा रविवार. आणखीन एक येतं. आता त्या दिवशी येईल आमुषा. आता करायचं की नाही ते तुम्ही सांगा मैत्रिणींनो कमेंट करून, कारण मला बी काही माहीत नाही आहे. बघू आता. आजची तर पूजा वगैरे सगळं आवरलं, सगळं झालं. आणि एक विशेष म्हणजे बरं का मैत्रिणींनो, काल मला एका ताईची कमेंट आली होती, तर खूप छान वाटलं बघा. त्या ताई जर माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना अगदी मी त्यांची आभारी आहे. त्यांना हृदयातून थँक्यू की त्यांनी मला कमेंट केली. आणि अजून एका ताईची आली आहे, पण त्या कोण आहेत काय माहीत. त्यांच्यासाठी पण धन्यवाद आणि थँक्यू. जर मराठी समजत नसेल, कारण मी इकडं हैदराबादमध्ये राहते, त्याच्यामुळं काही तेलुगू इंग्लिशमध्ये बी एक कमेंट आली होती, तर व्हेरी नाईस असं काहीतरी म्हणून. तर त्यांच्यासाठी पण थँक्यू बरं का मैत्रिणींनो. आणि चल तर माझे व्हिडिओ कसे वाटते तर कमेंट करत जा, लाईक करत जा. आणि चला असंच अजून भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडू वगैरे तिळाचे केले का तुम्ही? कसे केले? आणि बरं का मैत्रिणींनो, मी काल लोणचं केलं आहे लिंबाचं, तर मिरच्या वगैरे टाकून. तर ते पण कसं झाले त्याच्यासाठी पण कमेंट करायची बरं का, विसरायचं नाही. आणि तर ते मी घरच्यासाठी नाही केलेलं. मी ज्या आजीकडं काम करते ना, तर त्यांच्या मुलीला त्यांनी कधी माझ्याकडे लोणचं खाल्लं मला सुद्धा लक्षात नाही आहे. पण त्या म्हणले काल का आम्ही तुझं लोणचं तू दिलेलं आम्ही खाल्लं होतं, तर तसंच लोणचं अजून बनवून दे. तर मी ते 1/2 किलो लिंब आणि त्याला एक सगळे मी प्रमाण त्याच्यात दिले. तुम्ही तर काल बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. त्याचा शॉर्ट पण टाकला आहे आणि फुल व्हिडिओमध्ये पण माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण त्याची एकदम अशी प्रमाणासहित माहिती आहे. आणि एकदम छान मस्त चवीला छान झाले. प्रमाण एकदम बरोबर पडलेलं आहे बघा. तर 1/2 किलो लिंब आणि त्याला एक 7-8-9 मिरच्या टाकल्यात. बस तुम्हाला टाकायच्या टाका, नाही टाकल्या तरी पण चालतंय, तुमची मर्जी. पण ज्यावेळेस आपण मिरच्या टाकतो ना, तर त्यावेळेस त्याची चव बदलती. आणि जसं ते लोणचं असं मुरलं तर त्या मिरच्याची चव पूर्ण त्याच्यामध्ये उतरती आणि चवीला एकदम असं छान मस्त लागतंय. करून बघा एकदा. तर आज हे का डोकं वगैरे काय विंचरलं नाही. सकाळी लवकर उठले, तर जसं की मी रविवारी डोकं विंचरत नाही मैत्रिणींना, सकाळी सूर्य निघायच्या आधीच मी हे केसवर बांधून घेतलेत. कारण केस पण मी मोकळे ठेवत नाही. आता दिवस मावळेपर्यंत काहीच नाही, सगळं आवरले, फक्त डोकं विंचरलं नाही. कारण आमच्या सासूबाई विंचरत नव्हत्या बिचाऱ्या, म्हणजे त्या खूप पाळत होत्या बरं का, खूप करत होत्या त्याचं. तर तसं त्यांचंच मी पण फॉलो करते. आमच्या जावा पण करतात. तर चला बघू आता. आजचा स्वयंपाक आज थोडंसं निवांत आहे. निवांत म्हणजे असं ठरविलं आहे, आज स्वतःलाच वेळ द्यायचा. कारण झालं आहे असं, आजीकडं इकडं थोडंसं रविवारी एकादश असू, तुमची चतुर्थी असू, कुठला उपास असू, रविवारी नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजच. तर त्याच्यामुळे मला आज खाली जायचं नाही आहे, कारण आम्ही नॉनव्हेज खात नाहीत, बनत काहीच नाही आहे. त्याच्यामुळं तर जी नर्स आहे ती सगळं ते खाते, त्याच्यामुळे ती म्हणली मी बनवते. आणि रसम जी होती ती सकाळी नाश्त्याला गेले त्यावेळेस बनवून आले. आणि बाकीचं त्या म्हणल्या आता येऊ नकोस, आम्ही आमचं बनवतात. आता 11 वाजून गेले, तर तरी पण नको म्हणल्यामुळे मला काही जायचं नाही आहे. आणि आज सगळ्यांना नाश्ता बाहेरून आणून आज त्याच्यामुळं इतकं निवांत आहे, रिलॅक्समध्ये. इतकी छान पूजा झाली ना, खूप छान वाटलं. दगदग नव्हती मागं, काही नाही, काहीच नाही. मस्त अशी छान पूजा झाली मैत्रिणींनो. ज्यावेळेस आपण निवांत असतो त्यावेळेस पूजा करायला पण टाईम द्यायला पण, आणि मन बी प्रसन्न राहतं या. तर खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. छान पूजा झाली. तुम्ही कशी करतात ते पण कमेंट करून सांगत जा. माझं काही चुकलं किंवा काही कमी असेल तर ते पण सांगत जा. मी तर जसं इथं जे भेटतं आहे त्याच्यामध्येच करत असते. त्याच्यामुळे झाली आपली अशी पूजा. आता कपडे राहिले, तर आज रविवार सगळेच घरी असल्यामुळं म्हणलं चला आता होत राहते निवांत. आता मिशन एकदा लावली की झालं मग. तर चला बघू आता पुढे. आज लाडू करायला विचार करायला, पण हे सगळे घरी असल्यामुळे होतात का नाही माहीत नाही आहे. कारण आता स्वयंपाक करायचा अजून दुपारचा. थोडंसं ते पण शेअर करते.
तर हे आपला पिझ्झा बनवायलेत. आज आहे रविवार. ते बटर लावून घेतले खाली अगोदर. तर आता हे पिझ्झा सॉस टाकलाय. हे पसरवून घ्यायचा. हलवू घ्यायला पसरून घेऊ का? हे पिझ्झा सॉसच ना. तरी असा आपलं ओव्हन चालू झाल्यामुळं हे लेकरांनी रविवार आहे आज, तर घरी सगळं असं आणलेलं आहे, सामान सगळं आणलं आहे पिझ्झाचं पूर्ण, आणि घरी बनवायला लागले. तर बघा पिलू आता हे घेतल्यात ना, ह्याच्यात ते मेयोनीज टाकायचं पूर्ण. थोडा पिझ्झा सॉस बी टाकलाय ह्या आणि मेयोनीज. आता हे मिक्स करून घ्यायचं. पिझ्झा सॉस हो ना, मेयोनीज आता ते पसरवून घ्यायचं. तर आता ह्या ज्या भाज्या मिक्स करून घेतल्या होत्या ना ह्याच्यामध्ये, तरी ह्याच्यावर असं व्यवस्थित टाकून पसरवून घ्यायला. पहिल्यांदाच बनवायला होतं बरं का मैत्रिणींनो, कसा होईल काय माहीत नाही आहे. जसं होईल तसं तुमच्यासंग शेअर तर करणारच आहे. कसाही हो जा, बिघडला तरी शेअर, चांगला झाल्यास तर आवश्यक करणारच, पण खराब झाला तरी पण शेअर करणार आहे. हे मोजरीला चीज, वाजले बटन. हो खिस हां. हे मोजरीला चीज खिसून ह्याच्यावर टाकायचं. हे काय टाकलंय आता? आता हे मोजरेला चीज हे पण आहे, अगोदरचं खिसून टाकलेलं आहे. हे मोजरेला चीज बघा व्यवस्थित झालंय. आता ठेवायचा. तर आता ह्याच्यावर हे ठेवलंय. आता हे ओव्हनमध्ये. तर बघा आपला पिझ्झा कसला भारी तयार झालाय. सगळं लेकराची मेहनत आहे बरं का. घ्या ना हातात तुम्ही. घेतलाय की घ्या, खा की, खायला तर घ्या. गरम आहे जरा दमान. गरम आहे. कसं मेल्ट झालंय चीज, भारी झालाय बरं का खरंच. तर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ माझा. लेकरांनी पिझ्झा केला होता, ओव्हन चालू केलं, पिझ्झा केला, आणि इतका मस्त झाला ना, बाहेरच्यापेक्षा खूप छान. आणि खूप कमी पैशामध्ये एकदा जर सामान आणलं तर 2 वेळेस आपण आरामशीर करून खाऊ शकतो. बाहेरचा एक जर मागवायचं म्हटलं तर खूप महाग झालं आहे मैत्रिणींना आता. त्याच्यामुळे मी ओव्हन बी चालू केलं, आणि ओव्हन इतकं छान चालायलं आहे ना, म्हणजे मस्त एकदम नंबर 1 मध्ये छान झाला पिझ्झा बी. लेकरांना सुट्टी असली की असं काहीतरी नवीन त्यांना पण छान वाटते केल्यास. तर मी फोडायले, तुम्ही म्हणता काय, तर मी फोडायले बघा शेंगा. तर ह्या शेंगा ज्या आहेत ना, तर मी इथं शेंगा जास्त पिकत नाहीत, आणि शेंगदाणे खूप महाग असते. तर त्यामुळे मी काय करत असते, वर्षाची एकदा शेंगा मी माझ्या आईकडून आणत असते, म्हणजे पैसे देऊन आणते बरं का. तसं तर तिचं म्हणजे 50 किलो वर्षाच्या एकदाच म्हणल्याच्या नंतर 50 ते 60 किलो शेंगा असतात, आणि तेवढं आपल्याला पण चांगलं वाटत नाही ना तसं आणायला. बाकीचं तसं तर थोडं काही असं तसं चालूच असते, पण हे असं आणत असते मी. चला, कालचा व्हिडिओ कसा वाटला माझा कमेंट नक्की करा. कालच्या व्हिडिओला एका ताईची कमेंट आली होती की त्या म्हणल्या की तुमचे आप्पे मी आप्पे दाखवले होते ना, खूप मस्त झाले ते मैत्रिणींनो. त्यांनी कमेंट केली की ताई तुमचे आप्पे बघून म्हणजे छान वाटले. तर त्या ताईला अगदी हृदयातून धन्यवाद बरं का, की त्या माझा व्हिडिओ बघायला आणि त्यांनी मला कमेंट केली, त्यासाठी त्यांची मनापासून आभारी आहे त्या कमेंटसाठी. तर चला, आजचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा, आणि एक कमेंट जरूर करत जा. त्या ताईने केली बघा मला एक कमेंट, इतकं छान वाटलं ना की आपली ओळख नसताना सुद्धा कुणीतरी आपल्याला एक कमेंट करतंय किंवा लाईक करतंय, खूप छान मनाला समाधानी वाटते बरं का मैत्रिणींनो. तर करत जा, एका कमेंटला काय जातं, एक कमेंट आणि एक लाईक करायचं. चला, मी तर करत असते बघा. आवडला व्हिडिओ आवडला, आणि जर नसेल बी आवडला आणि एखादे छोटे मोठे ब्लॉग चालू केलेला जर नवीन कोणी मैत्रिणी असतील तर त्यांना करत जावं. काय होत असते, सुरुवात केलेली असेल, सुरुवातीला काय कळतंय माणसाला, त्याच्यामुळं करायची एक कमेंट तर बनलीच पाहिजे की नाही. आणि माझ्या स्वामींचं ते दाखविलं का मी ठेवायला खूप केलं, माझ्या मिस्टरांनी खूप छान केलं आहे बरं का. तर त्याच्यासाठी पण खूप त्यांनी, मी थांबा म्हणलं होतं त्यांना शेअर करू द्या, मैत्रिणी विचारतात पुन्हा कसं काय म्हणून. तर मी खालून स्वयंपाक आजीचा करून आमच्या मिस्टरांनी तयार करून ठेवले. चला जाऊ, खूप छान केलं. मी कशापासून केलं आहे कसं ते सांगितलं आहे मी तुम्हाला. चला मैत्रिणींनी या व्हिडिओचा इथं चेंज करते सर्वांना.